या व्हिडिओमध्ये आपण गुडविलच्या ॲडजस्टमेंट बघणार आहोत, ज्या ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात. गुडविलच्या एंट्रीज या दोन प्रकारे दिल्या जातात. गुडविल ब्रॉट इन कॅश किंवा गुडविल रेज्ड इन द बुक्स. पहिल्यांदा गुडविल ब्रॉट इन कॅशची ॲडजस्टमेंट बघूया. जर तुम्हाला जर्नल एंट्रीज विचारलेल्या असतील तर गुडविल ब्रॉट इन कॅशच्या दोन जर्नल एंट्रीज आपण पास करतो. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथे 15,000 गुडविल कॅशमध्ये आणलं गेलेलं आहे. ओल्ड पार्टनर्सचा रेशो 2:1 आहे. सो हे आणलेलं गुडविल जे आहे ते तुम्हाला ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर अशी याची एंट्री येते. So goodwill account debit 15,000 to Adil's capital 10,000 to Samir's capital 5,000. 15,000 ही अमाऊंट आपण 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. या ठिकाणी जर गुडविल कॅशमध्ये आणलं पण विड्रॉ केलं नाही तर या दोनच एंट्री येणार आहेत. इथे ही तिसरी एंट्री येणार नाही. या प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं आहे हाफ ऑफ द सम इज विड्रॉन बाय आदिल अँड समीर. सो आपल्याला गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्सची एंट्री करायची आहे, जी असते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. या ठिकाणी 10,000 आदिलचं जे आहे गुडविल त्याच्या हाफ म्हणजे 5,000 आणि 5,000च्या हाफ 2,500 एवढ्यासाठी आपल्याला ही एंट्री पास करायची आहे. सो एंट्री असणार आहे आदिल्स कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 2,500 टू कॅश 7,500. आता जेव्हा तुम्हाला लेजर अकाउंट्स विचारले जातात तेव्हा गुडविलचे इफेक्ट तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवायचे असतात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा जेव्हा गुडविल कॅशमध्ये आणलं जातं तेव्हा तुम्ही बाय गुडविल असं लिहून जी टोटल गुडविलची अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनर्समध्ये त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दाखवणार आहात. सो आदिलच्या कॉलममध्ये 10,000 आणि समीरच्या कॉलममध्ये 5,000 आपण एंटर करणार आहोत. जर गुडविल कॅशमध्ये आणलं पण विड्रॉ केलं नसेल तर ही एंट्री पास करायची गरज नाही. पण जर गुडविल विड्रॉ केलं असेल जसं या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे हाफ ऑफ द सम इज विड्रॉन, तर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश असं मेन्शन करणार आहात आणि हाफ गुडविल विड्रॉ केलं आहे. सो 10,000च्या हाफ 5,000 तुम्ही आदिलच्या कॉलममध्ये लिहिणार आहात आणि 5,000च्या हाफ 2,500 समीरच्या कॉलममध्ये लिहिणार आहात. जेव्हा आपण लेजर अकाउंट्स करतो तेव्हा दुसरा इफेक्ट कॅशमध्ये द्यायला विसरायचा नाही. कॅश अकाउंटचा जो काही ओपनिंग बॅलन्स असेल, सपोज इथे ओपनिंग बॅलन्स 10,000 आहे तर त्याच्यामध्ये नवीन पार्टनरनी जेवढं कॅपिटल आणलेलं आहे ते पहिल्यांदा ॲड होतं आणि या अमाऊंटमध्ये नंतर गुडविलचे जे इफेक्ट आहेत तेही तुम्हाला द्यायचे असतात. सो या अमाऊंटमध्ये गुडविल जे कॅशमध्ये आणलेलं आहे 15,000 रुपीज ते तुम्हाला ॲड करायचं आहे आणि जर गुडविल विड्रॉही झालं असेल जसं या केसमध्ये झालेलं आहे ती अमाऊंट तुम्हाला यातनं मायनस करायची आहे. सो 10,000 प्लस 50,000 प्लस 15,000 मायनस 7,500 नेट अमाऊंट आहे 67,500 जी तुम्हाला कॅश बॅलन्स म्हणून न्यू बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला दाखवायची आहे. आता जर गुडविल बुकमध्ये रेज केलं गेलं असेल तर त्याच्या एंट्रीज कशा होतात ते बघूया. जर तुम्हाला जर्नल एंट्रीज विचारल्या असतील तर गुडविल रेज केल्याची एंट्री असणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या केसमध्ये गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू आदिल्स कॅपिटल 10,000 टू समीर्स कॅपिटल 5,000. इथे 15,000 हे गुडविल आपण त्यांच्या 2:1 ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जर गुडविल रेज केलं असेल आणि राईट ऑफ केलं नसेल तर फक्त ही एकच एंट्री तुम्हाला करायची आहे आणि जर गुडविल राईट ऑफ केलं असेल तर ही दुसरी एंट्री तुम्हाला पास करायची आहे जी असणार आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. इथे ऑल पार्टनर्सला इफेक्ट द्यायचा आहे हे विसरायचं नाही. सो 15,000 ही जी अमाऊंट आहे ही तुम्हाला आता तिन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्यांचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तर नवीन पार्टनरचा जो रेशो शेअर आहे त्याच्या बेसिसवर आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे राजू जो नवीन पार्टनर आहे त्याचा शेअर आहे 1/4 इन फ्युचर प्रॉफिट.
सो बॅलन्स ऑफ 1 आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, विच इज 1 मायनस 1/4, विच इज 3/4. न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना बॅलन्स ऑफ 1 इंटू ओल्ड रेशो तुम्हाला करायचा आहे. ओल्ड रेशो होता 2:1 म्हणजेच 2/3 आणि 1/3. सो आता आदिलचा नवीन शेअर असणार आहे 3/4 इंटू 2/3, विच इज 2/4. आणि समीरचा न्यू रेशो असणार आहे 3/4 इंटू 1/3 म्हणजेच 1/4. सो या तिघांचा न्यू रेशो असणार आहे 2:1:1. म्हणून आपण हे जे 15,000 गुडविल रेज केलेलं आहे ते ह्या रेशोमध्ये जेव्हा डिस्ट्रीब्यूट करू तेव्हा ते असणार आहे 7,500 आदिलचा शेअर, 3,750 समीरचा शेअर आणि 3,750 राजूचा शेअर. म्हणून ह्याची एंट्री होणार आहे आदिल्स कॅपिटल अकाउंट डेबिट 7,500, समीर 3,750, राजूज कॅपिटल 3,750 टू गुडविल 15,000. जेव्हा आपल्याला लेजर अकाउंट्स विचारले जातात तेव्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. जेव्हा गुडविल रेज केलं जातं तेव्हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही लिहिणार आहात बाय गुडविल. पुन्हा आदिल आणि समीरमध्ये 15,000 2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन आदिलच्या कॉलममध्ये 10,000 आणि समीरच्या कॉलममध्ये 5,000 आपण लिहिणार आहोत. जर गुडविल रेज झालं आणि राईट ऑफ झालं नसेल तर तुम्हाला फक्त ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच दाखवायचं आहे. डेबिट साईडची एंट्री तिथे येणार नाही. पण अजून एक गोष्ट ही लक्षात ठेवायची की जेव्हा गुडविल रेज केलं जातं आणि राईट ऑफ होत नाही तेव्हा इट विल ॲपियर इन द न्यू बॅलन्स शीट असेट साईड. सो नवीन बॅलन्स शीट तुम्ही जे बनवता त्याच्या असेट साईडला तुम्ही गुडविल असं लिहून 15,000 ही अमाऊंट तिथे लिहायची आहे. जर गुडविल रेज केलं आणि राईट ऑफ केलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल असं लिहून आपण तिन्ही पार्टनर्सच्या कॉलममध्ये ज्या अमाऊंट कॅल्क्युलेट केल्या त्या लिहिणार आहोत. आदिल 7,500, समीर 3,750 आणि राजू 3,750. आता आपण दोन्ही मेथड्स कंपेअर करून जर बघितल्या तर तुम्हाला कळेल की जेव्हा गुडविल कॅशमध्ये आणलं जातं किंवा रेज केलं जातं दोन्ही केसेसमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अशी एंट्री तुम्ही करणार आहात. जेव्हा गुडविल राईट ऑफ केलं जातं तेव्हा आपण तिन्ही पार्टनरला त्याचा इफेक्ट देणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल असं लिहिलं जाणार आहे. पण जेव्हा गुडविल विड्रॉ केलं जातं तेव्हा मात्र टू गुडविल न लिहिता इथे आपण टू कॅश लिहितो आणि फक्त ओल्ड पार्टनर्सच्या कॉलममध्ये त्यांनी विड्रॉ केलेली अमाऊंट आपण एंटर करतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गुडविल कॅशमध्ये आणलं जातं तेव्हाच फक्त त्याचा इफेक्ट तुम्हाला कॅश बॅलन्समध्ये दाखवायचा आहे. गुडविल जेव्हा रेज केलं जातं तेव्हा त्याच्यामुळे कॅश बॅलन्समध्ये काहीही फरक पडणार नाही. फक्त गुडविल रेज करून राईट ऑफ केलं गेलं नाही तरच ते नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसणार आहे.